हाय मित्रांनो, मी आज तुम्हाला एक सुपर स्टोरी बोलणार आहे. एक नवरा आणि बायको होते. ती बायको केव्हा बघा त्याला शक करत होते. शक करणार. दोघांचं खूप लढाई. ही लढाई करून करून ना त्याचा नवरा खूप थकलाय. त्याला काय वाटलं, आता याचं संग आपल्या जीवन नाही करायला होणार. मी काहीतरी करू, कुठं गेलं की मला सोडणार नाही. मला आता जिवायचंच नाही, मी मरून घेतो असं करून ती काय केलं, सुसाईड केलं की त्याचा आत्मा वरती जायला लागले, त्याला शरीर खाली होते. त्याची बायको काय केली, अगो बाई माझं नवरा मेलं, आता मी कसं जीवन करू, मला नको ही जिंदगी, असं करून ती पण मेली. की काय मरून त्याचा पण आत्मा वरती जायला लागलं. तुरंतच त्याचा नवरा मेले की 10 मिनटानंतर ही पण मेल्यानंतर ही वरती जायला लागलं. काय बोलते, अहो थांबा मी पण येते, असं बोलायला लागलं. असं बोललं की त्याचा नवरा, अगं बाई मला इकडं पण तू सोडणार नाही काय, असं बघून ही दोघं लढायला लागलं की तिकडं काय आवाज आहे, यमराज बोलायला लागलं, काय इकडं आवाज येतोय, असं करून ते आलं की काय तुमचा आवाज आहे, काय झालं, असं करून विचारायला लागलं की त्याची नवरी त्याचा बायको काय बोलायला लागलं, नाही वो ही धरतीमध्ये होतं आहे ना, ते कोणी तर चांगलं मुली या बायको जर खूप सुंदर गेले ना, माझं नवऱ्याचा तोंडावरून पाणी येते. त्याला बघून आता वरती गेले की स्वर्गामध्ये रांबा मेनका असं खूप सुंदर मुली होणार ना, ते माझं नवरा त्याचा संग जाणार ना, मी त्यासाठी मी पण मेले, याचा संगच मी आले, असं करून यमराजला बोलले की यमराजाला खूप राग आला, ही काय तुमचं लढाई, असं करून मला तुम्ही दोघंच नको, तुम्ही जावा पहिलं खाली जावा, मला इकडं तुम्ही दोघंच नको, असं करून यमराजने काय केलं, दोघांचं जीवन दिलं की ती दोघं पण धरतीमध्ये आले. त्यांचं काम तुरंत स्टार्ट कसलं काम, लढायचं. आणि काय मी बघा चांगलं स्टोरी बोलणार. माझं व्हिडिओ तर तुम्हाला आवडलं की माझं लाईक करा, सपोर्ट करा. ओके.